नमस्कार, सर्वांचं स्वागत करतो. आपलं चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहून यावर नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा आणि शक्य असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या महिनाभरापूर्वी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि त्यामुळे सर्वच महाराष्ट्र हळहळला. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला दिसून आले. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व समाजाच्या सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी ठिकठिकाणी मोर्चे काढले, आंदोलने केली आणि त्यानंतर या प्रकरणातील एक एक आरोपी सरेंडर होत पोलिसांच्या ताब्यात आले. 2 दिवसापूर्वी यातील 8 आरोपींना मोका लावण्यात आला होता. मात्र प्रमुख आरोपी खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालेला वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांचे समर्थक ते मानले जातात. त्यांच्यावर मात्र मोका लावला गेला नव्हता. त्यांना मोकातून सूट देण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आक्रमक झाले आणि त्यांनी मसाजोग येथील गावामध्ये एका पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आणि माझा जीव गेला तरी बेहतर, मात्र माझ्या भावाच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत मी थांबणार नाही अशी एक भूमिका त्यांनी घेतली आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडावर मोका लावा अशी मागणी त्यांनी केली आणि जे काही त्यांना समर्थन करतात वाल्मिक कराड यांना, त्यांनाही सह आरोपी करावे अशी त्यांची एक मागणी आहे. त्यात राजकीय पुढारी असो की कुणी असो, त्यांना सह आरोपी करावे अशी एक त्यांची मागणी आहे. त्यामुळे गेल्या 2 दिवसभरात संपूर्ण बीड जिल्ह्याचं वातावरण तापलं होतं आणि अखेर न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस यंत्रणेने हे मनावर घेत अखेर वाल्मिक कराड यांना मोका लावला. आता यामध्ये त्यांना 14 दिवसाची कोठडी देण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांना वेळ मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व धागेदोरे आणि यामागे आणखीन कोणी राजकीय पुढारी आहे का हेही यामुळे समोर येणार आहे. हे सर्व घडत असतानाच, न्यायालयीन प्रक्रिया घडत असताना, पोलीस यंत्रणा घडत असतानाच वाल्मिक कराडला मोका का लावला नाही असा एक सवाल, असा एक प्रश्न महाराष्ट्राला पडला आणि धनंजय देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतरच, आंदोलन केल्यानंतरच वाल्मिक कराड यांना मोका लावला. त्यानंतर दुसरीकडे त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले, त्यांनी आंदोलन केले, परळी बंद पाडली. 2-4 जणांनी अंगावर पेट्रोल टाकून रॉकेल टाकून पेटवून घेण्यापर्यंतची त्यांची हिंमत होती. त्यामुळे हे जे सर्व रस्त्यावर उतरले, त्यांची आई आणि पत्नी देखील रस्त्यावर उतरले. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केले. यामध्ये त्यांची आई आणि पत्नीची भूमिका आपण समजू शकतो. मात्र जे
वाल्मिक कराड यांचे समर्थक रस्त्यावर उतरले. त्यांनी रस्त्यावर टायर जाळल्याच्या घटना काही ठिकाणी घडला, दुकान बंद केले. हे वाल्मिक कराड यांचे समर्थक आहेत की लाभार्थी आहेत, असा एक प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षम मुख्यमंत्री आहे, त्यांची पोलीस यंत्रणा कार्यक्षम आहे आणि न्यायालय प्रक्रिया, वाल्मिक कराड हे दोषी असल्यामुळेच त्यांच्यावर मोका लावला असेल हे तितकंच खरं आहे. आणि ते असल्याशिवाय वाल्मिक कराड यांच्यावर मोका लावला जाऊ शकत नाही हे समर्थकांनी लक्षात न घेता रस्त्यावर उतरून परळी बीडला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्यांना येथे परेशान केले गेलं. त्यामुळे हे जे वाल्मिक कराड यांचे समर्थक आहे की लाभार्थी आहे असा प्रश्न तर पडतोच, पण यामागे कोणी आणखीन आकाचा आका आहे का असाही एक सवाल आता सर्वसामान्यातून उपस्थित केला जातोय. आणि त्याच्यावरही कारवाई होणार का, आणि त्याचे जे आकाचे आका आहेत ते त्या पुढाऱ्यावर किंवा जो वाल्मिक कराडांचा वरदहस्त आहे त्याच्यावर कारवाई करणार का, याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील जी गुंडगिरीची प्रवृत्ती वाढत चालली आहे ती कुठेतरी मुळापासून उपडण्यास मदत होईल. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने एक कठोर भूमिका घेऊन यामध्ये पावलं उचलण्याची गरज आहे. तो राजकीय नेता आहे की याला पक्षाचा काही लाभ असेल किंवा पक्ष एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा समर्थक असेल, लाभार्थी असेल, हे लक्षात न घेता याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्राचा जर बिहार होऊ द्यायचा नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी ही कठोर भूमिका घेणं आवश्यक आहे. आणि संबंधित नेता असो, कार्यकर्ता असो, यावर कारवाई केली जावी. अन्यथा यापुढेही असेच आरोपी पकडले जातील आणि त्यांचे समर्थक, लाभार्थी रस्त्यावर उतरतील. हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही, योग्य नाही. या प्रकरणात संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारल्या गेलं. त्यांच्या समर्थनार्थ जो समाज रस्त्यावर उतरला, एका अन्यायग्रस्ताला न्याय देण्यासाठी हा समाज रस्त्यावर उतरला हे आपण समजू शकतो. मात्र एखाद्या आरोपीच्या मागे त्याच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरतात, हे कितपत योग्य आहे आणि हे महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला हे परवडणारे आहे का, आणि यामध्ये गृह खातं यापुढे काय ॲक्शन घेते आणि हे जे समर्थक रस्त्यावर उतरले यांच्यावर कारवाई होते का हे आपण पाहणारच आहोत. मात्र ही जी राजकारणामधली प्रवृत्ती आहे, राजकीय लोक गुंड पाळतात, त्यांचा उपयोग करून घेतात. त्यांच्या पत्नी यांनीही यामध्ये एक स्टेटमेंट केलेलं आहे, वाल्मिक कराड यांच्या पत्नी, की जेव्हा वाल्मिक कराड यांच्याकडून काम करून घ्यायचं होतं निवडणुकीच्या दरम्यान, तर सर्वच राजकीय पुढारी माझ्या पतीकडे येत होते, आमच्या घरी चक्रा मारत होते. त्यामुळे सर्वच राजकीय पुढाऱ्यावर हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं की हे राजकीय पुढारी अशा प्रकारचे गुंड पाळतात आणि त्यांच्याकडून अशा प्रकारचे गुन्हे करून घेतात की जे राजकीय पुढाऱ्याला करता येत नाही, आणि त्याचा फायदा हे राजकारणामध्ये करतात. आणि हे मात्र व्हाईट ड्रेस घालून आपल्या अंगावर कोणताही डाग नाही हे जनतेला दाखवत फिरत असतात. मात्र यामध्ये संबंधित व्यक्तीचा, प्रवृत्तीचा बळी जातो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे संबंधित
पुढाऱ्यावर नेत्यावर ही कारवाई झाली पाहिजे आणि त्यांनाही सहआरोपी केलं पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, अशीच एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे, जनतेची मागणी आहे. तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया या प्रकरणामध्ये नक्कीच कळवा. हे जे प्रकरण आहे यामध्ये वाल्मिकरांना मोका लावण्यासाठी उशीर लागला, त्याला कोणी पाठीशी घातले का, त्याच्या मागे कोण राजकीय पुढारी आहे, ते जरी धनंजय मुंडे यांचे समर्थक असले तरी धनंजय मुंडे यांच्यावर जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही किंवा त्यांचे या प्रकरणातील काही कॉल्स पुढे येत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेणार नाही, असे स्पष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होते की नाही होते हे आपल्याला येत्या काळात समजेलच. मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी बीड जिल्ह्यातील जनतेची, मस्साजोगच्या येथील ग्रामस्थांची आणि या भागातील आमदार सुरेश धस असो, क्षीरसागर असो यांनी जोरदारपणे मागणी केली आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांचाही राजीनामा अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकरणातील सखोल अशी चौकशी केली जाईल आणि या बीड जिल्ह्यातील जी गुन्हेगारीची पाळेमुळे आहेत ते आपल्याला खोदून काढता येईल आणि शेवटच्या आरोपीपर्यंत आपल्याला पोहोचता येईल, ज्यामुळे बीड जिल्ह्याचं जे नाव आज महाराष्ट्रभर बदनाम झालं आहे असं पंकजाताई यांनी नुकतंच माध्यमाशी बोलताना सांगितलं. मात्र त्यांनी सुरेश धस यांच्यावर आरोप केला आहे की सुरेश धस यांच्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला आहे. म्हणजे सुरेश धस यांनी हे प्रकरण समोर आणले, महाराष्ट्रासमोर आणले, विधिमंडळात मांडले आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर हे प्रकरण आले. मात्र आपण म्हणतो चोराच्या उलट्या बोंबा, तसाच हा प्रकार या ठिकाणी घडल्याचं आपल्याला दिसून येतं. पंकजाताईंनी यापुढे एक भूमिका घेत लाभार्थ्याच्या किंवा गुंडांच्या समर्थकांच्या मागे न राहता जे समोर आहे त्याच्या बाजूला योग्य ते बोलणं आवश्यक आहे किंवा आरोपीच्या किंवा आकाच्या समर्थनार्थ न बोलता जे आरोपी आहे, जे चुकीचं आहे त्याच्या संदर्भात पंकजा मुंडे यांनी बोलणं आवश्यक आहे. कारण ते ज्येष्ठ नेते स्वर्गीय कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवतात. त्यामुळे त्यांनी एक जबाबदारपणे वक्तव्य करणं महाराष्ट्राला अपेक्षित आहे. कारण त्यांना खूप मोठं भवितव्य आहे. एक स्त्री म्हणूनही त्या अशा गुन्हेगारीच्या प्रवृत्तीकडे जाणार नाही असंही एक मत सर्वसामान्यामध्ये त्यांच्याविषयी आहे, त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात ठोस अशी भूमिका घेत तो जवळचा आहे की नातेवाईक आहे की भाऊ आहे यावर लक्ष न देता कठोर अशी कारवाई करण्याची मागणी त्यांनी यापुढे घेतली पाहिजे. तेव्हाच सर्वसामान्याला न्याय मिळेल असं एकंदरीत आपल्याला दिसून येतं. तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती करतो. धन्यवाद.